आता येतोय का आवाज? हरिओम. आवाज येतोय? धन्यवाद. सुरू करूया. आवाज येतोय. रिजॉइन व्हाल का तुम्ही पुन्हा एकदा? हम्म. सुरुवात करूया. बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आवाज येत नाही. तुम्ही हेडफोन वापराल का? हेडफोनचा वापर. हा. एक मिनिट, मी जरा यांचं सॉल्व्ह करते. सुरुवात करूया आपण आता. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन असेल. श्वास भरून घेताना सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका द्यायचा आहे. एकूण आपल्याला 10 आवर्तनं करायची आहेत आपापल्या क्षमतेने. सुरुवात पहिल्या आवर्तनापासून आहे तो श्वास सोडून देऊया उजवीने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक अशी आपल्याला पुढची 10 आवर्तनं करायची आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, सहज बंद करायची आहे. आणि आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास भरून घेताना सहज श्वास भरून घेऊया आणि सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 10 आवर्तन सुरुवात करूया.
आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर येईल. द्रोण मुद्रेमध्ये आपली जाणीव असेल डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल त्याचा आपण मागोवा घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांचे श्वसन मार्ग मोकळे झालेले आहेत याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उ, म आणि वरची चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये दोन्हीही भुवयांच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. कालातीत त्रिगुणातीत ओम, त्याचं स्मरण, मनन आणि चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. अकार मकार समसम प्रमाणात. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. तिसरा शेवटचा उच्चार ओ. काही क्षण शांत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येतील. हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. स्वागत आहे. आज आपण सुरुवात उठून करणार आहोत. उभं राहून करायची आहे. त्यासाठी दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचे. मान मागे सैल सर सोडायची. बरोबर. विश्रांती. आणि आता आपल्याला तिथल्या तिथे थोडीशी स्पॉट जॉगिंग करायची आहे. तिथल्या तिथेच दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आज कोणी नवीन जॉईन झाले. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता डाव्या हाताचा अंगठा. आवाज येत नाहीये का? बाकीच्यांना आवाज येतोय का? मला फक्त अंगठा करून सांगा. ओके.
माझा आवाज आहे बरोबर. स्क्वॉट जॉगिंग आपल्याला करायचे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं आपल्याला घट्ट मुठ वळून घ्यायची आहे आणि ती आपल्या छातीपाशी ठेवायची आणि आता सुरुवात करूया तिथल्या तिथे स्क्वॉट जॉगिंग करूया. तिथल्या तिथेच हां, अगदी सावकाश. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि आता थोडीशी स्पीड वाढव. अगदी थोडासा स्पीड आपापल्या क्षमतेने, जास्त नाही. हां, एकदम थोडासा. उजवीकडे डावीकडे बरोबर. एकदम थोडा-थोडा स्पीड वाढवा. हं. आणि मग थांबायचं आहे. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती, विश्रांती. मान मागे सैलसर सोडूया. विश्रांती. थांबा जरा. मी पुन्हा एकदा यांना मेसेज टाकते. अ, दोन्ही पाय जुळलेले आहेत. हां. दोन्ही हात कमरेवर ठेवूया आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन यायचा आहे. उजवा पाय हां. आणि उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे गुडघ्यातनं सरळ आणि जास्तीत जास्त स्ट्रेच बोटांमध्ये आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स. बरोबर. स्ट्रेच, रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स. हां. आणि आता पाऊल अँकलपासून स्वतःकडे खेचा, जमिनीकडे. वर, खाली. बरोबर. वर, खाली. वर, खाली. बरोबर. मध्यभागी येऊया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2 बरोबर. फक्त पावलामध्ये हालचाल. 3, 4, 5 बरोबर. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे घ्या आणि मागे घ्या. 1 बरोबर. पुढे, मागे. 2 पुढे, मागे. आता बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. पुढे, मागे. 3 बरोबर.
माफ करा, आज ना इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला. ठीक, आता आवाज येतोय ना? चला. उजव्या पायाला दोन झाले बरोबर, आणि आता डाव्या पायाने पुन्हा दोन्ही हात कमरेवर, आणि आता डावा पाय आपल्याला जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घ्यायचा आहे. आणि आता जास्तीत जास्त बोटांमध्ये स्ट्रेच, डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण, रिलॅक्स, ताण, जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स, बरोबर, ताण, रिलॅक्स. अजून एकदा करूया, ताण आणि रिलॅक्स, बरोबर. आणि आता पाऊल थोडस डाव्या पायाचं स्वतःकडे खेचूया अँकल पासून, आणि जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, बरोबर, स्वतःकडे, जमिनीकडे, वर, खाली, बरोबर, वर, खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, उजवीकडून डावीकडे, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5, बरोबर. सावकाश. आता डावा पाय आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणि मागे 1, पुढे मागे 2, पुढे मागे 3, बरोबर, पुढे मागे 4. सावकाश. डावा पाय जमिनीवर येऊ दे. आणि आता आपण उजव्या पायाने एक कृती केली नव्हती, ते पुन्हा एकदा करून घेऊया. पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, बरोबर, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, बरोबर, उजवीकडे, मध्यभागी. हा, पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, बरोबर, डावीकडे, मध्यभागी. आणि क्लास राऊंड करूया. डावीकडे, मध्यभागी, बरोबर. सावकाश थांबायचं आहे. हा, आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडस अंतर दोन्ही पायांमध्ये. आणि आता करूया आपण हिप रोटेशन. हिप म्हणण्यापेक्षा आपल्या कमरेच, म्हणजे आपली वेस्ट जी आहे तिथलं रोटेशन होतं. आपले दोन्ही हात इथे बघा, आपल्या कमरेचे इथे हाडं असतील तिथे ठेवायचे. हा, बरोबर. आणि आता सावकाश आपली कमर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. पूर्ण आपल्याला असं पिंगा घातल्यासारखं गोलाकार नाही फिरायचंय. जाणीवपूर्वक हालचाल. सावकाश. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. अजून एकदा, उजवीकडे, पुढे. तुमचं काय होतं माहितीये का शुभांगी ताई, आपली अपर बॉडी नका हलू, आणि किंवा मान पण नाही हलवायची, फक्त कमरेच्या भागामध्ये हलायचं. हा, सावकाश सावकाश सुरुवात आहे. हा, सावकाश. दोन्ही हात पुन्हा कमरेवर. हा, आणि आता सावकाश कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, बरोबर, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. अजून एकदा, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. दोन्ही हात खाली येतील. थोडा वेळ विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडून एक सहज श्वास वरून घेऊया आणि श्वास सोडूया. आता दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे जमिनीला समान. हा, बरोबर. आणि आता उजवा हात जो आहे ना, तो आपल्याला रोटेशन करायचा. डावा हात समोर असेल, फक्त उजव्या हातामध्ये रोटेशन सुरुवात करूया. उजवा हात गोलाकार फिरवायला 1, 2, बरोबर, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. उजवा हात मागून पुढे घेईल. 1, 2, 3, 4, बरोबर, 5. हा, आता उजवा हात पुन्हा समोर, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान. आणि आता डावा हात पुढून मागे. 1, 2, 3, 4, 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने डावा हात मागून पुढे. 1, 2, 3, 4, बरोबर करताय. 5, बरोबर.
सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं आहे. थोडंसं अंतर असेल अर्ध्या फुटापर्यंत. हा. आणि आता उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर स्ट्रेट. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. डावा हात एकदम रिलॅक्स सोडायचा जमिनीच्या दिशेने. आणि आता सावकाश डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. एकदम सावकाश. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. डावा हात एकदम सैल सोडायचा. डावी बाजू एकदम रिलॅक्स असेल. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. आणि आता समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आहे. उजव्या बाजूला आलेला ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर. उलट सावकाश मध्यभागी येऊया. सेंटर मध्ये उजवा हात सावकाश खाली. एकदम सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती. डोळे बंद. आपली जाणीव पूर्णपणे उजव्या बाजूकडे घेऊन जा. जी स्ट्रेच झाली होती त्याकडे लक्ष. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. हलकी वाटते तुम्हाला डावी बाजू. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. उजवी बाजू एकदम रिलॅक्स. उजवा हात रिलॅक्स. जमिनीच्या दिशेने रिलॅक्स. आणि आता सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. अगदी सावकाश. करेक्ट. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. छान. सावकाश उलट जा. मध्यभागी येऊया. उजवा हात डावा हात आता खाली येईल आणि विश्रांती. मान मागे सैल सरसवूया आणि विश्रांती. आता आपण बघितलं साइडवर बेंड केलं. आता थोडस ट्विस्टिंग करूया. कटी चक्रासन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. हा. आणि ते डावा हात असा फोल्ड करायचा तो आपल्या छातीपाशी ठेव. डावा हात फोल्ड करून आपल्या छातीपाशी ठेव. उजवा हात सरळ करा. खांद्यातून सरळ उजवा हात. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळा आणि उजव्या हाताची बोटं बघू. उजव्या दिशेला मागे वळून उजव्या हाताची बोटं बघायची. आणि आता बघा कमरेच्या ठिकाणी आलेला पीळ त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी येऊया. उजवा हात फोल्ड करूया आणि डावा हात खांद्यातून सरळ करूया. करेक्ट. बरोबर. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून डाव्या हाताची बोटं बघायची आहे. दोन्ही पाय मात्र गुडघ्यात सरळ. थोडस आपण अंतर घेतलंय दोन्ही पायांमध्ये आणि ही कृती करतोय. इथे थोडा वेळ थांबायचंय. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती आपण थोडीशी जलद करणार आहोत. डायनॅमिक कृती. सुरुवात करूया. एक. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया. दोन्ही हात खाली करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सरसवूया. विश्रांती. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा थोडस अंतर घ्या. दोन्ही हात सरळ करा. खांद्यातनं हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. बरोबर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हातांची बोटं आपल्या खांद्यावर असतील. बरोबर. हातांची बोटं आपल्या खांद्यावर. दोन्ही हात फोल्ड करायचे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 पुढे येऊन दाखवू. 2 क्लॉकवाईज. 3 4 5 अँटी क्लॉक. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन आणि मागून पुढे. 1 2 3 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की कृती थांबायची. दोन्ही हात खाली आणि विश्रांती.
एक सम श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडूया. आणि आज आपण बघणार आहोत एक हस्त पादासन. तर आता हे काय किंवा याला हस्त पादासन सुद्धा म्हणतात. तर हे कसं करायचं आहे, तर आपल्याला ज्यांना आता हाय ब्लड प्रेशर आहे, वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, वर्टिगोचा त्रास, मायग्रेनचा त्रास, त्याचबरोबर नुकताच जर हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, तर ही कृती करणं टाळायचं आहे. हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत. उजवा जो आपला पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. आधी बघून घेऊया ही कशी कृती केली जाते. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे आला की दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. याला हस्त उत्थानासन म्हणतात. थोडासा बॅकवर्ड बेंड द्यायचा, मान मागे हलकीशी सैल सोडायची आणि मग कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. बघा, अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही आपले हात आहेत ते आपल्या पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे आणि कपाळ उजव्या गुडघ्याकडे न्यायचे. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. या स्थितीमध्ये आपल्या पाठकण्याला एक छानपैकी ताण मिळतो. पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जातात, तिथला रक्तप्रवाह सुधारतो. पोटावरती हलकासा दाब येतो. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असल्यामुळे उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. हात कुठेही वर न नेता तिथल्या तिथे सरळ व्हायचं. ठीक आहे. आणि मग उजवा पाय पुन्हा मध्य पाय. मग हीच कृती डाव्या बाजूला. लक्षात आले? सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. थोडीशी आता क्रॉस होते म्हणजे आपलं लक्षात येईल. आणि आता उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. उजवा पाय. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक थोडासा बॅकवर्ड बेंड देऊया आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरू. अगदी कमरेतनं पुढे झुका आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपले दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. उजवा पाय हा पूर्णपणे ताणला गेला असेल तो गुडघ्यातनं आपल्याला सरळ ठेवायचा आहे. बरोबर, छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 यथाशक्ती प्रयत्न. सावकाश तिथल्या तिथेच उलट चाल. अगदी सावकाश. हात कुठेही वर न नेता सावकाश उलट मध्यभागी. उजवा पाय पुन्हा मध्यभागी. बरोबर. आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना कृपया यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही त्रास वाटला तर पुन्हा पूर्वस्थितीला यायचा. माझ्या सूचनेची वाट न बघता. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे 1 फुटापर्यंत. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड देऊया आणि मग कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. अगदी सावकाश. दोन्ही हात डाव्या पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्यात घेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. आणि आता इथे बघा, डाव्या पायाचे सगळे स्नायू ताणले गेले. त्याकडे लक्ष. त्याचबरोबर जोर आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5. तिथल्या तिथेच उलट चाल. अगदी सावकाश उलट चाल. बरोबर. डावा पाय खाली मध्यभागी आणि विश्रांती. दोन्ही पायांची मसल्स ताणले गेले आहेत. त्याकडे लक्ष. आणि आता आपण करणार आहोत एक पादत्रिस. त्यासाठी सोपा आहे, आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. बरोबर. आणि उजवा पाय जो आहे तो वर उचलून घेऊन यायचा. उजवा पाय थोडासा वर उचलायचा, जमिनीपासून फोल्ड करून. बरोबर. आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल करून पावलाचं जे पॉइंटिंग आहे ते जमिनीच्या दिशेने. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होतं. बॅलन्स आपला बघा आता डाव्या पायावरती आलेला आहे. इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे. बरोबर, खूप छान. दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5.
सावकाश उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ करूया. डावा पाय जमिनीपासून वर उचलूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला उचलायचं आहे, फोल्ड करायचं आहे थोडस. म्हणून क्रॉस झाले बघून घ्या बघा. आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. संपूर्ण आपल्या शरीराचा भार आता उजव्या पायावर आलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, पाठीच्या कण्यावरती ताण हलकासा. ते थांबायचंय. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्हीही पायांची स्नायू ताणले गेले होते आणि ते थोडेसे रिलीज करूयात. आपण बराच वेळ उभे आहोत. थोडस आपण नी रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हातांच्या कप करून. बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. सावकाश कृती थांबवायचे आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. आज आपण शयन स्थितीमध्ये आणि पोटावर पडून 2 आसनं बघणार आहोत. एक म्हणजे अर्ध पवन मुक्तासन आणि दुसरं पोटावर पडून अर्ध शलभासन. अर्ध पवन मुक्तासनचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की हर्नियाचा त्रास असेल, हर्नियाचं ऑपरेशन, अल्सर, अपेंडिक्स ऑपरेशन झालं असेल तर अर्ध पवन मुक्तासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, पाठ कण्याची तीव्र दुखणी आहे, त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं. अर्ध शलभासन जे आहे, जे आपण पोटावर पडून करणार आहोत, तर ते ज्यांना त्यांचं पुन्हा एकदा ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर त्यांनी करणं टाळायचं आहे. पवन मुक्तासनचे फायदे असे आहेत की आपल्याला गॅसेसचा जर त्रास होत असेल तर तो कमी होतो. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किंवा आपल्याला अन्नपचन जर आपलं सुधारायचं असेल तर ह्या अर्ध पवन मुक्तासनचे खूप सारे फायदे आहेत. आणि अर्ध शलभासन याच्यामध्ये आपल्याला ज्यांना पाठीची दुखणी आहे, स्पॉन्डिलोसिस आहे किंवा कमरेची दुखणी आहे तर त्याच्यासाठी हे अतिशय दोन्हीही आसनं उपयोगी आहेत. दोन्हीही नाही, फक्त अर्ध शलभासन उपयोगी आहे. तर आता आपण बघून घेऊया ही कशी केली जातात. आधी मी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करूया. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आपण सुरुवातीला बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे आपल्याला तो 90 डिग्री वर घ्यायचा आणि मग तो फोल्ड करायचा. उजवा पाय. आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा समोर या प्रकारे. एकतर तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडू शकता किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ब्रॅकेट करून तुम्ही ही कृती करू शकता. ही स्थिती आपली पक्की झाली. काल बघा आपण बैठक स्थितीमध्ये हे केलं होतं, एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड. तीच कृती आता आपण शयन स्थितीमध्ये करतोय. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डोक्याचा भाग सावकाश वर उचलायचा आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे यथाशक्ती थांबायचं आहे. त्यांना पाठदुखीचा आणि स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं नाही वर उचलायचं. आणि आसन सोडताना सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा आणि उजवा पाय प्रथम गुडघ्यातून सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमीन. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 90 डिग्री वर, मग तो फोल्ड,
फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हाताचा विळखा, उजवा पाय सरळ आहे आणि मग डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आसन सोडताना नियंत्रित कपाळ डोक्याचा भाग जमिनीवर येईल, हातांचा विळखा सोडायचा, डावा पाय गुडघ्यात सरळ करून नियंत्रित जमिनीवर. हे झालं अर्ध पवनमुक्तासन. आता पोटावर पडून पण मी तुम्हाला दाखवते, मग आपण दोन्ही आसनं एकत्रित करू. पोटावर पडून आपल्याला आज अर्ध शलभासन बघायचंय, जे सायटिका प्रतिबंधक मानलं जातं. त्याचबरोबर व्हेरिकोज वेनचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो. आता बघा, दोन्ही पाय जुळलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे आणि आता इथे हनुवटी जमिनीवर टेकवायची. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाईल, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाईल आणि मग एकदा उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, हनुवटी जमिनीवर असेल, मग सावकाश खाली आणि त्यानंतर डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, हनुवटी जमिनीवर आणि मग सावकाश नियंत्रित पाय खाली. आसन सोडताना हातांचा आधार मांड्यांची खाली काढून घ्यायचा, हनुवटी जे जमिनीवर आहे विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. एका गोष्टीला वळून पाठीवर विश्रांती करूया, अगदी सावकाश. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी कृपया करताना यथाशक्ती प्रयत्न करा, स्वतःला कुठेही इजा न करता, ओव्हर ट्राय न करता अगदी सावकाश कृती करायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. सायकलिंग आपण केली आहे सगळ्यांना माहिती आहे सायकलिंग कशी करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचलूया आणि एकेका पायाने सायकलिंग करूया. 1 2 3 हा आणि पाऊल जमिनीकडे जाऊ दे. 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 उलट बाजूने 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करूया आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. आपल्या पोटाच्या स्नायूंना, ओटी पोटाच्या इथे बघा हलकासा प्रेशर येतो कोर मसल्सला. आणि आता करणार आहोत आपण अर्धा पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन येतोय. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंशापर्यंत वर, मग 20 30 40 50 60 70 80 90 आणि फोल्ड. पाय फोल्ड, उजवा पाय फोल्ड. बरोबर. पायाला आता आपल्या हातांचा विळखा समोरून, उजव्या पायाला हाताचा विळखा, हाताचा ब्रॅकेट त्याला समोरून घालायचंय, खालून नाही. शुभांगी, हा बरोबर. बरोबर. आता समजा आपले हात पोचत नसतील तिथपर्यंत, तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याचं ब्रॅकेट करून समोरून विळखा घाला. हा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकड. डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. आणि उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडा. पोटाची स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे बंद. आणि आता बघा, उजव्या बाजूवर आलेला दाब त्याकडे लक्ष. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. या स्थितीमध्ये काही क्षण थांबण्याचा प्रयत्न. डावा पाय मात्र जमिनीवर एकदम रिलॅक्स आहे. आता ज्यांना कमरेची दुखणी आहे किंवा पाठकण्याची दुखणी आहे, स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही,
प्रयत्न. आणि आता इथे थोडस आपल्या पोटावरचं प्रेशर वाढतं, त्याकडे लक्ष. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचे त्रास कमी होणार अर्ध पवन मुक्तासन. 1 2 3 4 5. उलटकार. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सुरुवातीला पूर्ण पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या आणि उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये. सावकाश आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. पूर्णपणे जाणीव उजव्या भागाकडे जाऊ दे. तिथे आलेला प्रेशर आणि आता तो रिलीज होतोय त्याचा अनुभव. हीच कृती आता डाव्या बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता डावा पाय आपल्याला 10 अंश वरती घ्यायचा आहे. 20 30 40 50 60 70 80 90. बरोबर. आणि फोल्ड करा. डावा पाय फोल्ड. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, हाताचं ब्रॅकेट किंवा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे. डोकं जमिनीवर आहे. डोळे बंद. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे बंद आणि डाव्या बाजूने आलेला दाब याकडे लक्ष. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स आहे. डाव्या बाजूला हलकासा प्रेशर. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूचा पोटावरचा प्रेशर पुन्हा एकदा थोडासा वाढला असेल. शॉर्ट ब्रीदिंग होतं इथे. आपण फक्त अर्ध पवन मुक्तासन करतोय. आपापल्या क्षमतेने थांबूया. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. हाताचं ब्रॅकेट सोडून देऊया. डावा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातून आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश. धडकन न आपटता सावकाश जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपली जाणीव आता पुन्हा डाव्या बाजूकडे घेऊन जा. तिथे झालेला बदल. हा सगळ्याचा मागोवा आपण घेऊया. आणि आता सावकाश एका कुशीला पडू. पोटावर पडून विश्रांती. अगदी सावकाश. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. करणार आहोत आपण आता अर्ध शलभासन. सायटिका प्रतिबंधक आसन आहे हे. त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. आता इथे खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जेवढा आपल्याला जमिनीपासून वर उचलता येईल तेवढं उचलायचं आहे. हनुवटी मात्र जमिनीवर. ती कुठेही आपल्याला उचलायची नाहीये. हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. म्हणजे तो आहे नाही याच्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. आपला उजवा पाय मात्र छानपैकी वर उचलला गेलाय. गुडघ्यातनं तो सरळ आहे. आणि इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश. अगदी सावकाश. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. तिथल्या तिथे विश्रांती. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडूया.
अनुवटी जमिनीवरच आहे. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं सरळ यथाशक्ती प्रयत्न. उजवा पाय एकदम रिलॅक्स. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली पॅसिव्ह. आणि आता इथं थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. सायटिका प्रतिबंधक व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर पाठीची दुखणी कमी होतात. सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर. आणि आता हातांचे आधार जे आहेत ते काढून घेऊया मांडीच्या खालून आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश. आणि मग बैठक स्थितीमध्ये येऊया. एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. कुठेही झटका न देता एका कुशीला वळून बैठक स्थिती. विश्रांती. कानमध्ये सैलसर सोडूया विश्रांती. आज आपण वज्रासन बघूया कसं केलं जातं. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करतो. तर आधी बघून घेऊया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले वज्रासनासाठी. याला कॉन्ट्राइंडिकेशन असे काहीच नाहीये. फक्त गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी फक्त करताना काळजी घ्यावी, जास्त वेळ न थांबता. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण फोल्ड करतो आणि मग त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येईल. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. या प्रकारे दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतील. आता इथे एक छोटीशी ट्रिक सांगते. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा समोरून गुडघे जुळत नसतील, जर असा गॅप राहत असेल दोन्ही गुडघ्यांमध्ये, तर काय करायचं, अशी नॅपकिन घ्यायचं. त्या नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये अशी ठेवायची. आणि ह्या घडीवर आपल्या दोन्हीही गुडघ्यांचा प्रेशर द्यायचा. म्हणजे इथला जो गॅप आहे तो भरला जातो. नॅपकिनच्या घडीच्या आधाराने आपण ही कृती करू शकतो. किंवा ज्यांना अँकलच्या इथे प्रॉब्लेम असेल, म्हणजे घोट्याचा त्रास होत असेल, इकडे जर समजा तुम्हाला टोचत असेल, तर हीच नॅपकिनची घडी अशी आडवी करून ती आपल्या घोट्याच्या खाली ठेवायची. म्हणजे तिथे टोचणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित बसता येईल. ठीक आहे, हे लक्षात आलंय. आणि आता बघा मागून या आसनाची स्थिती बघा कशी आहे. सीटचा जो भाग आहे हा आपल्या दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. ठीक आहे. जे अंगठे आहेत पायाचे ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ आहे. वज्रासन या प्रकारे आपल्याला घालायचं असतं. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये यायला पाहिजे. दोन्ही पायांचे अंगठे ओव्हरलॅप न करता एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असले पाहिजे. लक्षात आलंय. आता आपण पुन्हा एकदा प्रत्येकाने एकदा करून घेऊया. आसन सोडताना सुद्धा एक एक पाय अगदी सरळ करायचा सावकाश. एक उजवा पाय किंवा डावा पाय सरळ आणि मग दुसरा पाय सरळ. आणि आता आपण पुन्हा एकदा सगळेजण एकत्रित हे आसन करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली सावकाश. आपलं वजन पूर्णपणे उजव्या बाजूला शिफ्ट करायचं आणि मग डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. दोन्हीही हातांची पाचही बोटं जुळून घ्यायची आहेत आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची आहेत. बरोबर. डोळे बंद. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी आपण आपल्या शरीराचा पूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्हीही टाचांच्या मध्ये आहे. माझ्या दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. खांदे कोपरं शिथिल. दोन्ही हात मांडीवर आहेत.
डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा माझा शांत आहे आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. इथे आपला रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या उदर भागाकडे व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर अन्नपचन चांगलं होण्यासाठी, पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी आपण या स्थितीमध्ये बसू शकतो. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठ किंवा जे काही आपले ॲनसच्या भागाचे जे काही आजार आहेत ते सगळे दूर व्हायला मदत होते. असं हे वज्रासन एक रामबाण आसन म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. इथे आपला पाठीचा कणा सुद्धा नैसर्गिक सरळ राहतो. तिथे कुठेही आपल्याला जाणून बुजून ताठ बसण्याची गरज भासत नाही. तो आपोआप सरळ होतो. हे ध्यानात्मक पटीतलं सुद्धा आसन मानलं जातं. वज्र म्हणजे काय? इंद्राचं आसन आहे. इंद्राचं शस्त्र मानलं जातं वज्र, जे एकदम कठीण असतं. तर इथे जेव्हा आपण या स्थितीमध्ये पाय फोल्ड करतो, तेव्हा आपल्या पोटऱ्यांच्या इथे बघा एक दाब येतो. तो पूर्ण भाग जो आहे हा दाबला जातो, प्रेशर येतं. त्यामुळे रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या उदर भागाकडे व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर तुम्ही या स्थितीमध्ये 5 मिनिटासाठी जरी बसलात, तरी त्याचे खूप सारे लाभ आपल्याला मिळतात. डोळे बंद आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार करूया. एकदम रिलॅक्स. सावकाश एकेका पायाने आपण वज्रासनात बसूया. डावा पाय सरळ आणि मग दुसरा पाय सरळ. एक एक पाय सरळ करूया. जर घोट्यांच्या इथे ताण वाटत असेल, अँकलला ताण वाटत असेल, तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी आपटून घ्या. जेव्हा आपण नवीन नवीन आसनं करायला सुरुवात करतो तेव्हा बॉडी पेन होतं. आपल्या शरीराला सवय नसते या सगळ्या गोष्टीची. त्यामुळे थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं. अँकलला जर ताण आला असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी आपटून घेऊया. म्हणजे तो ताण निघून जाईल. आणि आता करूया स्वस्तिक आसन. त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता. आणि डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पोटरीच्या मधल्या भागामध्ये घेऊ. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे बंद करूया. जाणीव आपल्या श्वासाची. थोडीशी पुढे येते. एक आसन दाखवायचं. डोळे बंद आणि करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसन आपल्याला माहितीच आहे, काल आपण पाहिलेलं आहे की श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो आणि संथ गतीने असतो. सुरुवात करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. Completely breathe out. हे करत असताना नकळत कपाळावर आठा येतील, डोळ्यांचे स्नायू ताणले जातील. तर तसं न करता चेहरा अगदी शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता हीच पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूया दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि संथ गतीने सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आज आपल्याला पाहायचं आहे उदर श्वसन. जर साधी मांडी घालायला हरकत नाहीये, जास्त वेळ बसता येत नसेल तर साधी मांडी घालायला हरकत. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन म्हणजेच उदर श्वसन. इथे आपल्याला श्वास घेताना आपल्याला पोट किंचितसं बाहेर येईल
आणि श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या उदर भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. अ, उ, म अशा 3 भागांमध्ये हे उदरश्वसन विभागलेलं आहे. पहिलं आहे उदरश्वसन, मग आहे उरश्वसन आणि त्याच्यानंतर येतं स्कंद श्वसन. तर आज आपण पहिलं विभागीय श्वसन पाहतोय ते म्हणजे उदरश्वसन अकार. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते करून आणि मग आपण पुढची आवर्तनं करूया. उदरश्वसन करताना एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. श्वास सोडताना जाणीव उदर भागाकडे असेल आणि अकार. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. डोळे बंद. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हातांची कोपरं शरीराच्या जवळ. आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार. दुसरं आवर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर आणि श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार. काही क्षण शांत आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे ती सोडून देऊया आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून द्यायचे. एकदम रिलॅक्स. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर असेल. टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून द्यायचं आहे. एकदम रिलॅक्स. दिवसभर जी काही धावपळ केली असेल, जी काही आपण कामे केली असतील आणि त्या कामामुळे आलेला शीण, तणाव तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. आज जी काही आपण साधना केली, नवीन आसनं पाहिली, त्याचा आपण एक छोटासा रिकॅप करून घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण दंड स्थितीपासून सुरुवात केली. तिथे आपण उत्थित एकहस्त पादासन, त्यानंतर त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा. शयन स्थितीमध्ये केलेलं अर्ध पवन मुक्तासन, पोटावर केलेलं अर्ध शलभासन आणि बैठक स्थितीमध्ये केलेलं वज्रासन. आणि प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन अकार या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना एखादा शरीराचा भाग, अवयव नकळत ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत.
जाणीवपूर्वक शिथिलता. शवासन हे एकमेव आसन आहे जिथे शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. आपली जाणीव दोन्ही पायांकडे. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव सीटच्या भागाकडे आणि कमरेच्या भागाकडे आहे. तिथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव पाठकळ्याकडे. माझ्या पाठकळ्यांमधला सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि अगदी तळाचा भाग आणि तिथे असलेले 33 मणके. ह्या 33 मणक्यांची मान जमिनीवर अलगदपणे पहुरलेली आहे आणि तीही शिथिल झालेली आहे. माझी जाणीव उदरभाग, उरभागाकडे आहे. तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, मानेचा मागचा भाग मी मनाने शिथिल करीत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. या श्लोकामध्ये असं सांगितलंय की ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनातील विचारांची गती एका मागोमाग एक अशीच वाहत असते. सतत एका मागोमाग एक विचार येत असतात. त्या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण एक मार्ग निवडतोय, तो म्हणजे जाणीव श्वासाची. श्वासाची गती जेव्हा संत, मंद आणि लयबद्ध होते तेव्हा विचारांची गती कमी होते. पाठीवर पुढे विश्रांतीच घ्या. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यामध्ये असलेली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव मी पूर्णपणे सोडून देते. प्रचंड सुख, समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. मला प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होतोय. म्हणजे इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होतीये. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी
उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि ही स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही आपल्याला या स्थितीतून बाहेर यायचं आहे. आपली कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहे. आणि त्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे बंद, अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. सावकाश, कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजचा वर्ग येथे संपन्न होत आहे. हो, तुम्हाला या सगळ्या क्लासची जी लिंक आहे किंवा व्हिडिओ जे आहेत हे तुम्हाला मिळणार आहेत. फक्त ते आपण रोज नाही पाठवत. आपण महिन्याच्या शेवटी जो आपला शेवटचा वर्ग होईल त्या दिवशी तुम्हाला तुमचे सगळे व्हिडिओज आणि सर्टिफिकेट्स पाठवलं जाईल. हा, हे सगळेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील. फक्त ते आपण रोज शेअर नाही करत. आपण सगळे व्हिडिओ एकत्र तुम्हाला आपले जेवढे वर्ग होतील म्हणजे 28-30 जे काही वर्ग होतील ते सगळे तुम्हाला तेव्हा भेटतील. ठीक आहे. आणि एक सूचना म्हणजे शवासन जेव्हा आपण करतो ना तेव्हा शक्यतो तरी स्वस्थ पडून राहण्याचा प्रयत्न करा. कारण की माझी सवय आहे थोडीशी की मी एखादा श्लोक बोलते किंवा मनाचं श्लोकाचं एखादं बोलते. तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की शवासन संपलंय पण ते संपलेलं नसतं. ते तसंच पुढे कंटिन्यू चालू असतं. त्यामुळे थोडंसं इथे जाणीवपूर्वक थोडंसं हे करा. शुभांगीताई तुम्ही आज उठलेलात ना? हा, काही हरकत नाही. पण म्हणजे पुढे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तिथे आपल्याला थोडंसं शांत वाटतं, बरं वाटतं. आणि आता सुलभाताईंना आवाज येत नाहीये. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलूया. येतोय का आवाज? आता येतोय आवाज? सुलभाताई नाही येते. बरं, थांबा. ओके. जर काही अडचण असेल ना तर मला कॉल करा. तुम्हाला मी जरा त्यांच्याशी व्हॉट्सअपवर याच्यावरती बोलते. जर कोणाला जायचं असेल तर तुम्ही निघू शकता. म्हणजे आपला वर्ग तसा झालेला आहे. फक्त सुलभाताईंचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करते. हा, हरिओम. भेटूया उद्या सकाळी 5 वाजता. तुम्ही थांबा.
अच्छा. बाजूला चेहऱ्यावर पण ताण जाणवतो आणि विशेष कशामुळे दर्शनाताई ताण आहे? तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. फक्त सुलभाताईंचाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. ओके. हां, बोलू शकता तुम्ही. तुमचा आवाज मला येत नाहीये. अच्छा, नेट प्रॉब्लेम आहे का? मग तुम्ही टाइप करून सांगता का मला? थेरपिस्ट. ओके. पण कुठली थेरपिस्ट म्हणजे फिजिकल एक्सरसाइज शिकवता का? आता बघा एकदा मी पुन्हा एकदा अनम्यूट करते. ओके. फूड थेरपी देते. ओके, ओके. अच्छा, अच्छा. ओके. बरं. मग त्यामुळे तुम्हाला चेहऱ्याला पाहिजेत का? हं. आपण पुढे ना थोडंसं फेस योगा घेणारच आहोत. म्हणजे पुढच्या अजून आता सुरुवात आपली पहिल्यांदाच होतीये ना, त्यामुळे मी लगेच फेस योगा घेत नाही. एक पुढच्या आठवड्यापासून आपण थोडीशी सुरुवात करणार आहोत फेस योगासाठी. तर हां, आता मला असं वाटतं येतोय का आवाज तुमचा? तर आपण ते घेऊच आणि त्याचबरोबर हं, थोडंसं आपण प्राणायामाकडे अच्छा शोल्डरला प्रेशर पडतो. ओके. अच्छा. ठीक आहे. शोल्डर कधी-कधी आपले थोडेसे फ्रोझन असतात. अच्छा. ओके. वैशाली त्यांना अँक्साइटीचा त्रास आहे. हं. अँक्साइटीसाठी आपण शवासन जे आता आपण घेतलं ना, ते पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. थोडीशी आपलं मन डायव्हर्ट करायचं असतं आपल्याला. थोडेसे पॉझिटिव्ह विचार घ्यायचे असतात. त्यासाठी शवासन जरा तुम्ही जास्त फोकसली करत जा, वैशालीताई. तुमच्यासाठी ही सूचना आहे. बाकी आपण आपल्या एक्सरसाइज चालू ठेवायच्या आहेत. म्हणजे आपण लुझनिंग एक्सरसाइज करतो किंवा ज्या काही अ, आसनं करतो, ती आपण अशीच चालू ठेवायची आहेत. आणि दुसरं म्हणजे आता 2 दिवस मी साधीच आसनं घेतली. आता उद्यापासून आपण थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन थोडीशी आसनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी हळू तुम्हाला त्या भागामध्ये सांगतच जाईल, की कसं करायचंय. म्हणजे थोडंसं आपलं मन डायव्हर्ट होतं आणि एका ठिकाणी आपल्याला फोकस व्हायला मदत होते. आणि नक्कीच आपण प्रयत्न करू. अँक्साइटीसाठी तुम्ही जर अगदीच खूप त्रास वाटला, जास्त नाही तिथे बसता आलं, तर मग एकदा पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण मला वाटत नाही एवढा त्रास होईल. आपण अगदी सहज रीतीने करतोच आहोत, ज्या काही आहेत त्या. आणि ओके, दर्शनाताई तुमचं पण मला कळलंय. अ, जर ज्या ठिकाणी जास्त प्रेशर वाटत असेल, तर तिथे थांबायचं. जास्त वेळ न थांबता यथाशक्ती प्रयत्न करूया. ठीक आहे. उद्या पुन्हा एकदा जर नेटवर्क प्रॉब्लेम नसेल, तर फेस टू फेस बोलून आपल्याला अजून जास्त सॉल्व्ह करता येईल. अच्छा, मानेचा पण ताण आहे का? ओके. मग आज पवनमुक्तासन करताना डोकं वर उचलणं
ओके, ठीक आहे. आपल्या आसनांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतातच या. बरोबर. ठीक आहे. भेटूयात आपण उद्या सकाळी 6 वाजता. सॉरी, सकाळचा वर्ग नाही, आपला संध्याकाळी 5चा वर्ग आहे. आपण 5 वाजता भेटूया. आणि अच्छा, आज आपण अगदी सोपी आसनं घेतोय या आठवड्यामध्ये. एकदमच बेसिक आसनं आहेत. हळू-हळू आपण ॲडव्हान्सकडे जातो. पण ॲडव्हान्स करताना आपल्याला आधी बेसिक येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जर तो आपल्याला व्यवस्थित जमला, तर मग आपण नक्कीच ॲडव्हान्ससाठी चांगले प्रयत्न करू. त्यामुळे थोडंसं अजून आपला एफर्ट्स द्यायचे आहेत. आणि जे एकदमच नवीन करत असतात योग साधना, त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो अंगदुखीचा. पण ठीक आहे, काही हरकत नाही. अंग दुखलं तरी चालेल. पण आपण आजची साधना सुरुवात करायची. बघा, जसं आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथी असे नैसर्गिक उपचार हे कसे आपल्याला हळू-हळू रिझल्ट देतात. तसंच योगासन सुद्धा आहे. आपण आत्तापासून सुरुवात केली ना, तर आपल्याला हळू-हळू त्याचे रिझल्ट मिळतील. त्यामुळे कुठेही खंड न करता नियमित सराव चालू ठेवूया. म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन नक्कीच चांगलं राहील. ठीक आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरी. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. ची सगळी आसने मी करायची. ओके, बॅलन्स जात होता. हा, सुरुवातीला तो बॅलन्स आपला जातो. काय करायचं? जेव्हा आपण बॅलन्सिंग आसनं करतो ना, तेव्हा एका बिंदूकडे नजर स्थिर ठेवायची. ती नजर स्थिर असेल ना, पापण्यांची जास्त उघडझाप केली की आपला बॅलन्स थोडासा डगमगतो. मग तसं न करता नजर जर आपली व्यवस्थित एका बिंदूकडे स्थिर केली, तर आपला बॅलन्स चांगला राहतो. ठीक आहे? चला, भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम, शुभरात्री. मीटिंग एंड कर.